आचार प्रकरणाची याआधी आपली 7 वचने झालेली आहेत. मागील वचन आहे, पुरुष जेतुल जेतुली विषय सेवा करी, तेतुल तेतुला धर्मी निबळू जाय. म्हणजे साधनवंत साधक यांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की जेतुल जेतुला. आता म्हणजे हे वचन एक साधकावर पण लागेल जे आचरणवंत आहेत, किंवा मग नुसते ज्ञानी असतील, नुसते वासनिक असतील, नुसते नामधारक असतील, किंवा अन्य रहाटीचे पण असतील. प्रत्येकावर आपण हे लावू शकतो. आणि स्वामींनी सर्वसामान्य सगळ्या जीवांसाठी हे वचन उच्चारलेलं आहे की पुरुष म्हणजे जो पण कोणी व्यक्ती आहे, पुरुष तो जेतुला जेतुला म्हणजे जेवढं 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 त्यांनी विषय सेवना केली, म्हणजे जड आणि चेतन पदार्थांच्या संपर्कामध्ये तो राहिला, त्यांच्या सहवासात राहिला, त्यांच्या विचारांमध्ये राहिला, आचारामध्ये राहिला, तर तेवढं तेवढं काय होतं, धर्मी निबळ जाय. म्हणजे जेवढं जेवढं तिथे लागले पण तेवढं तेवढं ईश्वराच्या ठिकाणी असलेलं जे लागलेपण आहे, जे जडलेपण आहे, ते कमी 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 होणार. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, जेतुला जेतुला विषय सेवा या विभागातनं पडा. ईश्वर सेवेमध्ये जर का आपण पडलं तर तेतुला तेतुला विषयाच्या बाबतीमध्ये आपण निबळ, म्हणजे विषय आपल्यामध्ये जो सबळ आहे त्याचा जो प्रभाव आहे तो हळूहळू हळूहळू कमी 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 होत जाणार. हे ईश्वराचा सहवासाचा किंवा ईश्वर आज्ञेच्या आचरणाचा हा एक भाग आहे. जसं आमचे निळवट्ट भांडारेकार होते, यांना इंगळी चावली आणि विष चढतंय, विष वाढतंय त्यांच्या अंगामध्ये आणि तशा वेदना वाढत आहेत. विषयाच्या बाबतीमध्ये असंच आहे की विषय वाढतो तसं त्याच्या संदर्भातल्या ज्या काही दुःखरूपता आहे, पापरूपता आहे, त्या गोष्टी पण आपोआपच वाढतात. आपल्याला काय दिसतं, फक्त आनंद. आपण एखाद्याला समजा वाईट बोलतो, त्याच्यात आपल्याला आनंद येतो, परंतु त्यातनं जे काही विष वाढतं आहे आपल्या देहामध्ये, आपल्या जीवामध्ये, आपल्या कर्मामध्ये, हे पापरूप कर्मांचं जे विष वाढतं ते वाढत राहतं, ते लक्षात येत नाही आपल्या. निळभट्ट भांडारेकरांना इंगळी चावली, विष चढतं आहे, आणि अशा वेळेस फक्त त्यांनी एवढीच विनंती केली देवाला की मी आपली स्तुती करू शकतो का, म्हणजे आज्ञा मागितली सरळ. आता आपल्याला एखादं दुःख झालं आणि देवाचं काहीतरी पारायण वगैरे आपण बसतो, तर देवाची आज्ञा घेतो का? आज्ञा घेतणं हे खूप सभ्यपणाचं आणि सौजन्याचं लक्षण आहे की कधीही कुठल्याही व्यक्तीची कुठली वस्तू घेताना किंवा त्यांच्या संदर्भात आपण आपलं काही मत व्यक्त करताना आपण त्यांची परवानगी घेणं खूप गरजेचं आहे. कुणाला आपल्याकडे आमंत्रित करताना त्यांची परवानगी घेणं खूप गरजेचं असतं. त्यांच्याबद्दल एखादं त्यांचं नाव कुठे छापायचं असेल, त्या संदर्भात त्यांची परवानगी घेणं खूप आवश्यक असतं. आपण प्रत्येक वेळी काय करतो, गृहीत धरतो की नाही होईल. म्हणजे गृहीत धरणं हा जो काही प्रकार आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जसं आपण उदाहरण बघितलं, उधळीनाथ आहे, त्यांनी आज्ञा घेतलीच नाही स्वामींची, सरळ देऊ लागले स्वामींना वयस्तंभिनी विद्या. स्वामींनी स्वीकारली नाही. जेव्हा विनंती केली, आज्ञा मागितली, तेव्हा स्वामींनी ते स्वीकार केलेला आहे. म्हणजे आज्ञा ही खूप आवश्यक आहे. निळवट्ट भांडारेकरांकडे तो सभ्यपणा आपल्याला, म्हणजे स्वामींनी एरवी त्यांची प्रशंसा केली, उठण्या बसण्यापासून प्रशंसा केलेली आहे. स्तुती पण त्यांच्यासारखी कोणी करू शकत नाही, हे सुद्धा स्वामींनी सांगितलेलं पण आहे. परंतु स्वामींबद्दलच, स्वामींचीच एखादी सेवा करताना स्वामींची आज्ञा किती महत्त्वाची आहे हे सुद्धा आम्हाला निळवट्ट भांडारेकरांकडनं शिकायला मिळतं. म्हणजे ईश्वराचा कुठलाही विधी करताना ईश्वराला आधी काय करायची असते, आज्ञा मागायची असते, ईश्वराला आधी विनंती करायची असते. तुमचा जो काही
क्रिया तुम्ही जी करणार आहात त्या क्रियेविषयी तुम्ही तुमच्याकडनं माहिती दिल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल ईश्वर सर्वज्ञ, त्यांना सगळं माहिती आहे, परंतु जरी तुमच्या नातलगांना माहिती आहे की हां लग्न आहे तुमच्या घरी, परंतु पत्रिका द्यावीच लागते ना. माहिती असून सुद्धा तुम्ही जेव्हा विनंती करणार आहात तेव्हा त्याचा विशेष स्वीकार परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून एखादं तुमचं काही अन्नदान विधी असेल, कुठे काय अजून कुठला ईश्वरोक्त विधी असेल किंवा परमार्ग सेवा असेल, तर ती बहुतांशी जर का आपली नियोजित आहे की बाबा 8 दिवसांनी जायचं आहे आपल्याला पंगत करायला, 8 दिवसांनी जायचं आपल्याला स्मरण करायला, 8 दिवसांनी जायचं आपल्याला सेवादास्य करायला कुठे, हा जर का कालावधी असेल तुमच्याकडे, तर तुम्ही आधी देवाला पोफळ ठेवून स्मरण करू शकता. तुम्ही 3 दिवस 8 दिवस की बाबा आम्ही जी काही सेवा करणार आहोत, आम्ही जे काही अन्नदान करणार आहोत ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आणि योग्यता वाढवणार आमची अशा पद्धतीचं असावं. ते अन्नदानाने कुणालाही त्रास होऊ नये, सगळ्यांचा धर्म जो आहे सुरू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड आमच्या त्या विधीमुळे येऊ नये आणि आमच्या विधीचा स्वीकार करत करत हा विधी आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आधी देवाला विनंती करायची असते. तर मग तो जो तुमचा नेहमीचा विधी आहे, तुम्ही नेहमी जाऊन पंगत करता, पेक्षा पण असं जर का करून तुम्ही जर का पंगत केली, एखादा विधी केला, तर त्याचं एक विशेष समाधान असेल तुम्हाला, त्याची एक विशेष तयारी असणार आहे. अर्थातच एखादी सेवा आत्ताच आली, कोणी म्हणाले की बाबा हां आत्ताच सेवा करायची, तर तुम्ही म्हणाल नाही मला 3 दिवस आधी सांगत जर सेवा असेल तर, म्हणजे मला स्मरण करायला वगैरे. हे मी तुम्हाला कधी सांगितलं, फक्त जेव्हा वेळ आहे, तुम्हाला माहिती आहे की इतक्या दिवसांनी सेवा आहे, परंतु एखादी सेवा आत्ता लगेच येऊ शकते, 1 तासांनी लगेच कोणीतरी साधू येणार आहेत आणि त्यांना भोजनाचं तुम्हाला द्यायचं आहे, काही अन्नदान द्यायचं असेल, तर मग तिथे मग वाट बघत बसायचं नाही. मग तिथे लगेच तुम्ही, म्हणजे प्रसंगोचित आहे ही गोष्ट. तर निळभट्ट भांडारेकरांनी फक्त विचारलं की बाबा मी तुमची स्तुती करू शकतो का, आणि स्वामींनी अनुज्ञा दिली आणि स्तुती सुरू झाली. आणि मुख्य म्हणजे मी माझ्या प्रवचनात असं सांगतो की निळभट्ट भांडारेकरांचं विष काय स्वामींनी कमी केलं नाही, कारण की प्रारब्ध भोगे क्षयो, भोगायचं आहेच, आत्ता नाही तर बहुरुक्ता बहुकामता करून अप्रोक्ष ज्ञानामध्ये भोगायचं आहेच. पोटदुखीच्या बाबतीमध्ये स्वामींनी काय कमी नाही केली ती. परंतु मी तुम्हाला ते सांगतोय की निळभट्ट भांडारेकरांनी जशी स्तुती करत गेले तसं तसं काय झालेलं की आनंद, ईश्वर स्तुतीचा जो आनंद आहे ना, तो वाढत 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 गेला. तो एवढा वाढला की त्याच्यापुढे ते विषाची जी काही एक संख्या आहे, विषाचं जे प्रमाण आहे ते कमी पडायला लागलं, कमी पडलं ते. आणि त्याच्यापेक्षा कैक पटीने आनंद त्या ठिकाणी प्रस्थापित झाला त्यांच्या त्या संपूर्ण अंतःकरणामध्ये, संपूर्ण त्यांच्या देहामध्ये, संपूर्ण त्यांच्या जीव स्वरूपामध्ये. आता ते विष सुरू आहे, परंतु त्याचं ते दुःख जे आहे त्याचं दुःख जाणवत नाही आहे, त्याच्या वेदना जाणवत नाही, त्याचा प्रभाव जो आहे तो संपलेला आहे. कारण की त्याला असं उपाय म्हणून जे अमृत जे आहे, ईश्वर आनंदाचं अमृत जे आहे ते त्या ठिकाणी आता कार्यरूप झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ईश्वराचं जे काही सहाय्य असेल, आनंद असेल, हे जेव्हा कार्यरूप होतं ना तुमच्या बाबतीमध्ये, त्यावेळेस एक लक्षात घ्या की तत्संबंधित तुम्हाला प्रकृती संबंधित वगैरे जे काही तुम्हाला दुखणं वगैरे जे काही असेल ना, ते तेवढ्या कालावधीसाठी ते तुम्हाला जाणवणार नाही, जाणवत नाही. आणि मी तुम्हाला याचं व्यावहारिक उदाहरण देतो, घरातलं तुमच्या नेहमीचं. महिला वर्ग जेव्हा काही भाकरी बनवतात किंवा चपाती बनवतात, तर बहुतांशी मी असे महिला बघितल्यात की ते कालत्याचा वापर नाही करत, ते हातानेच भाकरी इकडची इकडे इकडची इकडे करणार, परत ते चुलीजवळ ठेवणार वगैरे. बहुतांशी हा म्हणजे कालत्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. त्यांच्या हाताला चटके लागत नाही का? लागतात. परंतु तो काळ ज्यावेळेस कधी अधिकरणं आलेत, कोणी साधू आलेले आहेत, कोणी पाहुणे आलेले आहेत, अशा टायमाला तो कालावधी असा असतो की त्या टायमाला हे पक्कड घ्या आणि हे घ्या ते घ्यायला वेळ नसतो. पटापट काही जण तर आता उकळतं दूध आहे तर गॅस बंद करून, पक्कड मिळत नाही तर पटकन तसंच्या तसं ते उचलून खाली ठेवतात. बाकी अरे चटका लागेल, त्यांना चटका लागत नाही. त्या कालावधीमध्ये चटका लागतो, परंतु तो जाणवत नाही.
नंतर जेव्हा सगळं आटोपले, सगळे गेले, की दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला हातपाय दुखायला लागतात, मग चटका लागलेला कळतो. कधी कधी ते घाईघाईमध्ये काहीतरी सुरी लागलेली असते भाजी कापताना, ती लक्षात येत नाही, ते दुसऱ्या दिवशी कळतं आपल्याला. म्हणजे तुम्ही एक काही वेळाच्या त्या कामामध्ये एवढे गुंग होऊन जातं की त्या कालावधीत तुम्हाला जे काही लागतं, जखम होते, ती तेव्हा लक्षात येत नाही, ती नंतर लक्षात येते. तसं ईश्वर आनंद असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तल्लीन असाल तर तुम्हाला तेवढ्या कालावधीसाठी ते दुखणं जे आहे ते दुखणं तुम्हाला जाणवणार नाही. आम्ही काही यात्रेकरूंना असं घेऊन गेलेलो होतो आणि आम्ही डोमेग्रामला आम्ही 5 उट्या केलेल्या होत्या सगळ्या स्थानांना. म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही उटी करायचो. प्रत्येक स्थानाला पाण्याने आधी स्वच्छ हे करायचं, त्याच्यानंतर दही दूध वगैरे त्याच्याने ते, आणि परत पाणी, आणि मग मागून येणारा जो ग्रुप आहे तो त्याच्यावर चंदन लावणार, त्याच्या मागून ते फुलंवाले वगैरे असं सगळं क्रम आम्ही हे केलेला होता. मग हे ऐकलेलं होतं, खूप लोकांना माहिती होतं, म्हणून आमच्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांनी पण म्हटलं की बाबा आम्हाला पण हे करायचं, स्नान घालायचं सगळ्या स्नानाला. उद्याचा दिवस आपण पूर्णपणे अर्धा दिवस आपण त्याच्यामध्ये हे करूया. आणि नेमका आम्ही मुक्कामी होतो आणि एवढा मोठा पाऊस झाला संध्याकाळी, इतका पाऊस, सगळा चिखल. मग आम्ही म्हटलं की बाबा आता चिखलातनं काही आपल्याला स्नान घालता येणार नाही, काही जायचं नाही आता. तर मग ते बोलले, एक जण होते ते जे म्हणजे गावाकडचेच होते सगळे, ते बोलले की नाही नाही, चिखल असो ना, चिखल तर आमच्यासाठी रोजचाच आहे शेतामध्ये, आम्हाला चिखलाची काही भीती नाही आहे, परंतु आम्हाला स्नान घालायचं आहे म्हणजे घालायचं आहे. आणि मग आम्ही पण म्हटलं चला आता हे लोक एवढं हो बोलतात तर आपण का माघार घ्यायची. आम्ही 6-7 साधू मंडळी होतो, आम्ही मग निघालो. मग तिथल्या लोकांनी सांगितलं चप्पल घालून कुठे निघाले, पण चप्पल घातली तर ती तुटून जाईल. मग आम्ही म्हटलं बापरे आता हे तर अवघड झालं, अजून बिना चप्पलनी सगळं फिरायचं. मग ते बोलले की बिना चप्पलनीच फिरावं लागेल. मग आम्ही चप्पलही काढून ठेवल्या, परंतु पूर्ण आम्ही प्रवास केला, पूर्ण नदीकडचे, नदीच्या बाहेरचे सगळ्या स्थानांना आम्ही स्नान घातलं. कुठेही आम्हाला काटाविटा कोणाला लागला नाही, काहीच नाही, तो त्रास नाही झाला. आता पाऊस आल्यामुळे आम्हाला टेन्शन आलेलं, परंतु पावसामुळे असं झालं की जिथे जिथे स्थान आहेत तिथे जर का काही असं खोल भाग असेल नदीमध्ये तर तिथे ताजं पाणी साठलेलं होतं कालच्या पाण्याचं. त्याच्यामुळे तेच पाणी आम्ही स्वच्छ गाळून घ्यायचं आणि त्याच्याने स्नान घालायचं. माझ्यासोबत जे एक जण होते, आमचे आळेपाट्याचेच एक सद्गृहस्थ होते, तर त्यांनी काय केलं की वयस्कर माणूस आहे, 50-55 वर्षाचा, त्यांनी पहिल्यापासून जी बादली घेतली, त्यांनी पाणी भरून पूर्ण बादली त्यांनी तिकडे तिकडे फिरवायची सगळीकडे. त्यांच्याकडनं जर का बादली मागितली ते बादली द्यायला तयारच नसायची. शेवटच्या स्नानाला त्यांनी स्नान झालं तेव्हापर्यंत त्यांनी बादली ती वागवली. मग ते म्हणाले बाबा आता बादली घ्यायची तर घ्या. म्हटलं आता काय कामाचं, आता रिकामी बादली काय करा, स्नान तर झालं, तुम्ही आता एवढे वय आहे तुमचं वगैरे तुम्ही. तर ते म्हणाले असं आहे की काल जेव्हा आपण आलो, आम्ही ॲक्च्युली मोटरसायकलवर होतो, तर माझी एवढी पाठ दुखत होती म्हणे, आणि स्नानाचं तर आम्ही बोलत होतो, परंतु मी रात्री झोपलो तर इतकी पाठ दुखत होती की मला वाटत होतं की सगळे लोक स्नान घालतील, मला काही जमणार नाही, कारण पाठ पूर्ण दुखते. आणि ते स्मरण करत करत झोपले, माणूस एकदम स्मरणनिष्ठ. आणि मग सकाळी जेव्हा मी उठलो म्हणे तर मला अजिबात दुखणं नाही. आणि मग मी हे केलं की देवाने आपलं पाठीचं दुखणं घालवलंय, तर आता मग आपण बादली घ्यायची. एरवी प्रपंचासाठी तर किती तर आम्ही करत राहतो, म्हटलं दुखणं असलं तरी आम्ही करतो. आणि म्हणून मी बादली कोणाकडे दिली नाही शेवटपर्यंत. म्हणजे मला हे आठवतं की बाबा कसं असतं की ईश्वर आज्ञेच्या काही विधीमध्ये आपण असू किंवा अजून कुठल्या प्रसंगोचित जे विधी आहेत ज्याच्यामध्ये ईश्वर भेटणार आहे, ईश्वर साधणार आहे, ईश्वर साधक आपल्याला सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत, अशा प्रत्येक क्रियेमध्ये तुम्हाला जरी काही समजा त्रास असेल प्रकृती संबंधित वगैरे, तर तो तुम्ही काय करू शकता, ईश्वराला विनंती करू शकता
त्रास घालवण्यासाठी नाही. निळभट्ट भांडारेकरांनी, मला त्या दिवशी कोणतरी म्हणे की तुम्ही म्हणता की बाबा आपल्या प्रकृती चांगली व्हावी अशी देवाला विनंतीच करायची नाही. असं कसं काय? देवाला सांगितलं तर देव करतील ना. परंतु आपण काय करायचं, लीळेचं प्रमाण घ्या, बाकीचे प्रमाण घेऊ नका. कोण किती वेळे ठेवून त्यांचे किती दुखणे नष्ट झाले हे प्रमाण नको आहे आपल्याला. हे अलीकडच्या लोकांचं प्रमाण नको आहे आपल्याला. 800 वर्षाआधी स्वामींच्या सोबत जे लोक राहिलेले आहेत किंवा त्या ईश्वर आज्ञेचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांचे अनुभव आपल्याला घ्यायचे आहेत. की निळभट्ट भांडारेकरांनी कुठेही स्वामींना असं नाही म्हटलं की माझं इंगळीचं विष उतरवा म्हणून. ते म्हणाले फक्त स्तुती करू का, म्हणजे ईश्वर सेवेतली जी स्तुती आहे, ईश्वर प्रशंसेची जी स्तुती आहे त्याच्यामुळे ते दुःख जाणार आहे. आचार्यांच्या बाबतीमध्ये पण आचार्य म्हणाले पोटदुखी थांबवा. स्वामी म्हटले नाही, सेवा करा तुम्ही, पोटदुखी थांबेल तिच्या पद्धतीने. म्हणजे कधी कधी असं असतं की एखादा जो दोष असतो उद्भवतो आपल्याला, तो कसा असतो, तो सन्निधानातला भोग असू शकतो की त्यावेळेस नेमकं तुम्हाला ती सेवा देणार आणि तुम्ही आदल्या दिवशी ताप येतो तुम्हाला. मग समजायचं की ती सेवा आपल्याला घडणार नाही. म्हणजे असं कधीतरी आपण काहीतरी केलेलं आहे की सेवा मिळते आणि आपण म्हटलं की मी नाही येऊ शकत, मला ताप आहे, खोटं बोललो असलो आपण, किंवा अजून काही दोष घडला असेल आणि ती सेवा आता तुम्हाला परत आली चालून, पण तुम्हाला ती सेवा घडणार नाही आहे कारण तुम्ही मागे त्या सेवेचं आवेदन केलेलं आहे. मग आता बघा हे सन्निधानीचा भोग उद्भवला. मग अशा वेळेस आपण खचून न जाता त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, ती सेवा करण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे, आपण ते वाचिके केलं पाहिजे आणि ते प्रत्यक्ष स्वरूपात आणण्याचा जी काय धडपड आहे आपली ती आपण केलीच पाहिजे. म्हणजे स्वामींना नेवाशाला पाठवायचं आहे आणि भटोबासांना ताप आहे आणि अशा वेळेससुद्धा भटोबासांनी कुठल्याही प्रकारे स्वामींना नकार दिला नाही. स्वामींनी म्हटलं जाणार का लगेच, हो. स्वामींनी म्हटलं ताप आहे का, तर नाही. म्हणजे आता हा सन्निधानीचा भोग आहे, सन्निधानामध्ये तो भोगायला आलेला प्राप्त. पण अशा वेळेस जर का एखादी सेवा आली तर ती सेवा आपण त्या दुखण्यापुढे ती सेवा आपण टाळायची नाही. ती जर का टाळली तर ती परत भेटणं होईल का नाही होईल माहिती नाही, सांगता येत नाही. म्हणून शक्यतो प्रयत्न करा. पण प्रकृती पण लक्षात घ्या. एखाद्याला पूर्ण तापच आहे आणि कोणीतरी थंड पाणी दिलं, हे प्रसादाचं पाणी आहे, तर ते तुम्ही टाळायचं आहे. श्रुतदृष्ट चुकवायला पण सांगितलं. म्हणजे ब्रह्मविद्याज्ञान असं आहे की ते थोडं असून चालत नाही आणि ते अति असून पण चालत नाही. ते बरोबर पाहिजे. जेवढं स्वामींना अपेक्षित आहे सांगणं तेवढं आपल्याला ते कळलं पाहिजे. त्याचे सगळे रस्ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तसं असेल तर काय होईल, तो बरोबर तो विधी तुम्हाला साधल्या जाणार आहे. निळभट्ट भांडारेकरांनी तो साधलेला आहे. आपला विषय काय चालला आहे, जेतुल जेतुल विषय सेवा करी तेतुल तेतुल धर्मी देवळ आहे. परंतु उलट जर का हे वचन आपण म्हटलं, जेतुल जेतुल ईश्वर सेवा करी तेतुला तेतुला काय होणार, धर्म सबळ होय. तुमच्यातलं धर्म सबळ होणार आहे. तुम्ही जर का आजारी आहात तर तुम्ही मोठी सेवा नाही करू शकत, पण छोटी सेवा करू शकता. तुम्ही सेवा तुम्ही स्वतः नाही करू शकत, पण इतरांना सेवा दृष्टीत आणून देऊ शकता की बाबा ते पाणी इकडे आणून ठेवा, ते हे अमकं तिथे आणून ठेवा, हे असं करा, ते तसं करा. बाबा येतील तर मग इथे असं ठेवा, पाणी ठेवा पाय धुवायला. म्हणजे ही काही सेवा जी आहे ती सेवा तुम्ही स्वतः नाही करू शकत, ते इतरांकरवी त्याचं नियोजन तर तुम्ही करू शकता. तुम्ही पैसे नाही खर्च करू शकत, परंतु इतरांनी पैसे कुठे कशा प्रकारे खर्च करावेत योग्य पद्धतीने किंवा कुठे अयोग्य हे खर्च होतो आहे याची जाणीव समोरच्यांना करून द्या. म्हणजे तुम्ही काय व्हाल, तुमच्यातला धर्म सबळ 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 होत जाणार आहे. आणि म्हणून हे 7वं वचन आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेलं होतं. आजच्या सत्रामध्ये आज आपण 8व्या वचनापासून पुढे चिंतन करणार आहोत. बाई पाप तरी नव्हे परधर्मापासोनी ऐसा निर्पोनी काढी. म्हणजे मागील वचन जे आहे विषय सेवा आणि त्याच्यामुळे धर्माचं अबळत्व आपल्याला हे होतं, प्राप्त होतं. बाईसांनी विचारलं, हा विखो म्हणजे काही पाप आहे का, हे जड आणि चेतन पदार्थ. स्वामींनी यावर उत्तर दिलेलं आहे की बाई पाप तरी नव्हे म्हणजे हे पाप नाही आहे. म्हणजे मागे मी जसं सांगितलं, टी व्ही म्हणजे काही पाप नाही आहे.
परंतु त्याच्यामुळे पाप निष्पन्न होण्याचं ते साधन आहे, पुढे घडू शकेल. एखादं शस्त्र आहे, तलवार म्हणजे काही पाप नाही आहे, परंतु ती पाप घडवणारी आहे, म्हणजे तिच्यामुळे पाप घडू शकतं. अशा अनेक गोष्टी असतात. एखादा व्यक्ती म्हणजे काही पाप नाही आहे, परंतु तो आपल्यासमोर बसला तर तो अन्यवार्ता घडून आपल्याला पाप लावू शकतो. म्हणजे अशा ज्या काही वस्तू आहेत, जड आणि चेतन पदार्थ, हे पाप तर नव्हे, म्हणजे पाप तर नाही, म्हणजे सध्या ते दोष म्हणून नाही आहेत. ते जेव्हा आहेत, नुसते आहेत, तेव्हा ते दोष म्हणून नाही आहेत. परंतु काय होतं की त्यांचं जे काही अस्तित्व आहे, त्यांचं ते अस्तित्व आपल्याला दोष करवण्याला भाग पडतं. दोन भाग झालेले आहेत. जसं एखादा पदार्थ असतो, तो काही विष नसतो बरं का, पदार्थ विष नसतो, पण तुम्ही जर का अति प्रमाणात खाल्लं तर काय होतं, विषाचं काम करायला लागतं. एका माणसाला एवढ्या फोड्या होत्या पूर्ण देहावर. ते कोणीतरी विचारलं, काय कशामुळे आल्या फोड्या? म्हणजे मी एवढे असे बदाम खायचो, एका मुठ्ठीमध्ये मावतील एवढे बदाम रोज खायचे. आता रोज खाऊन खाऊन ते बदाम उष्ण असतात, तर ते म्हणजे ज्याचं आपल्याला एवढं कौतुक आहे त्या बदामाचं आणि काजूचं, ते पण अति प्रमाणामध्ये जर का तुम्ही खाल्ले तर काय होणार, त्याचा त्रास होतो. तूप आहे, तूप तुमच्याकडे भरपूर आहे, मग तुम्ही ग्लासभर पिता का तूप? काय होईल, एक ग्लास जर का तूप जर का आपण पिलं तर? म्हणजे पदार्थ वाईट नाही आहे, पदार्थाचं जर का तुम्हाला नियोजन व्यवस्थित करता नाही आलं, त्याचा उपयोग जर का तुम्हाला व्यवस्थित करता नाही आला, तर काय होईल, ते तुम्हाला विषाचं काम तुमच्यासाठी करेल, ते तुमच्यासाठी पापाचं काम करणार, ते तुम्हाला नरकाला घेऊन जाणार. हे काय आहे, हा एक त्याच्यातला बारकावा आहे. कुठलीही गोष्ट वाईट म्हणून त्याच्याकडे बघूच नका, कुठल्याही गोष्टीकडे. परंतु त्याचा वाईट जो उपयोग आपण करणार आहोत तो कधी करायचा नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला एखादं धारदार शस्त्र जरी दिसलं तर त्याच्याने तुम्ही भाजी वगैरे, म्हणजे तुम्ही त्याच्याने काही मांस कापण्यापेक्षा, एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यापेक्षा, ते काय कापण्याच्या उपयोगात आणा. संसारामध्ये जे काही ममता आपण बांधून ठेवलेल्या आहेत, त्या ममता कापण्याचं काम त्या शस्त्राने करा. किती सोपी गोष्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर ती नष्ट करायचं काय, तुमचा राग नष्ट करा. एखादी गोष्टी आहे तुम्हाला बुडवून टाकायची असेल तर तुमचा मीपणा जो आहे तो बुडवून टाका. म्हणजे बाकीच्यांना कोणातरी बुडवून मारण्यापेक्षा तुमच्या स्वतःचा जो मीपणा आहे त्याला बुडवून त्याला मारून टाका. म्हणजे तुम्हाला कितीतरी अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी, ज्या वस्तू, जे पदार्थ, ज्या व्यक्ती आपण चुकीच्या पद्धतीने उपयोगात नेतो, म्हणजे त्याचा योग्य उपयोग आपण घेत नाही. समजा एखादा व्यक्ती असेल, तो तामस असेल तर त्याचा तामसपणा घालवा. आपण काय करतो, त्याच्याकडे जाताना काहीतरी विषय घेऊनच जातो, ते तुमच्याबद्दल असं बोलत होते बरं का, म्हणजे आपण त्याचा उपयोग तसा घेतो आहे. तसं न होता तुम्ही त्याचा तामसपणा जो जाईल त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी उपाय तुम्ही करू शकता. आणि म्हणून कुठलीही गोष्ट ही पाप नसते, नाही आहे. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीला जर का आपण पाप म्हटलं तर काय होईल, त्या वस्तूला आणि त्या व्यक्तीला आपण सरळ दोष देतोय असा त्याचा अर्थ होईल. परंतु कधी कधी असं असतं की स्वामींनी काय सांगितलेलं आहे, समोरची वस्तू काय आहे पेक्षा तुम्ही त्याच्या संदर्भात कसं वागायचं आहे. तुम्हाला एखादी वस्तू कशी दोषजनक असली तरी पण त्याचा किती संपर्क ठेवायचा आणि किती त्याचा संपर्क टाळायचा आहे हे स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्या काही जड आणि चेतन ज्या काही वस्तू असतील, नातलग असतील, आता स्वामींनी सांगितलं संबंधी अधिकार नाही नातलगांच्या संयोगाने, मग तुम्ही नातलगांना दोष देणार का? नातलगांना दोष देऊ नका. तुम्हाला आता काय करायचं आहे ते बघा. नातलगांचा मुळात काही दोष नाही. आपण काय केलेलं, आपणच एवढी ममता अडकून ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मृत्यूसमयीसुद्धा देव न आठवता परिवारच आठवतो, जगताना सुद्धा आपल्याला परिवारच आठवतो. स्वामींनी सांगितलं जे असे ते देहांती प्रगट आहे. म्हणजे जे तुम्ही आयुष्यभर आठवलं तेच तुम्हाला मरताना आठवणार. आपल्याला मृत्यूसमयी जर का आपली मुलगा मुलगी वगैरे आठवले तर समजायचं आपण आयुष्य प्रपंचाला घालवलेलं आहे.
जर का शेवटच्या काळामध्ये तुम्हाला देव आठवले तर समजायचं की तुम्ही देवाला आयुष्य दिलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये जेव्हा भटोबासांचं आता प्रयाण होणार आहे, अशा वेळेस भटोबासांनी सांगितलं की माझं अंतरून कुठे गेला, नाथोबांचं देह जिथे गेलं आणि आता माझ्याशी कोणी बोलू नका. स्मरण करत करत म्हणजे आयुष्य देवाला दिलं त्यांनी. त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा देवच आठवले. आपल्याला शेवटच्या टप्प्यात काय आठवतं आहे त्या हिशोबाने तुम्ही एक लक्षात द्यायचं की आपण कशाला जन्म दिलेला आहे. आणि म्हणून आपण इतक्या प्रमाणामध्ये एखाद्याला आयुष्य देऊन टाकतो. प्रपंचाला एखाद्याने घर घेतलं, त्या घराचं ते पूर्ण खरेदी आणि ते पैसे फेडणं आणि त्या घराची डागडुजी ठेवणं, त्या घराला स्वच्छ ठेवणं, त्या घराची सजावट करणं, याच्यामध्ये काही लोकांचं आयुष्य निघून जातं. एखाद्याने गाडी घेतली तर ते गाडीची सजावट आणि त्याला सुंदर ठेवण्यामध्ये एखाद्याचं आयुष्य निघून जातं. एखाद्याने अलंकार केले, तो घालत तर नाही परंतु ते रोज मोजून ठेवायचे, रोज बघायचे. पैसे असतील रोज इतके झालेत, इतके आहेत, इतके झाले, इतके खर्च झाले, इतके शिल्लक आहेत, बस त्याच्यामध्येच आयुष्य चाललेलं आहे. कशाला आपण आयुष्य देतोय. म्हणजे एखादी गोष्ट वाईट नाही आहे पण ती आपल्यामुळे ती वाईट ठरली. ती गोष्ट वाईट नाही आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही बदाम खा भरपूर आणि मग काय होईल, उष्णतेचा त्रास होईल. मग तुम्हाला बदाम वाईट वाटायला लागतील बरं का. मग तुम्हाला कोणी बदाम खायचे का, 10 वर्षांनी जरी विचारलं नको बदाम नको बाबा, ते खराब असतं. कोण खराब आहे, आपण खराब आहे. बदाम खराब नाही आहेत, वस्तू खराब नाही आहे, व्यक्ती खराब नाही आहे. आपण काय केलं, त्याचा चुकीचा उपयोग घेतला, आपल्याला त्याचा फटका बसला, मग आता आपण बोलतो की ती वस्तू खराब आहे. अर्थातच हे सगळ्या गोष्टींसाठी नाही लागणार. ती म्हणाल नाही विष अमृत आहे, परंतु विषच आहे. सगळ्याच गोष्टी तशा नाही आहेत की बाबा त्या चांगल्याच आहेत असं नाही. आता मद्य असेल, एखादा व्यसनी पदार्थ असेल, अष्टपदार्थ सांगितलेले आहेत, ते जे काही व्यसनं ज्याच्यामुळे आपल्याला नशा येते, हे पदार्थ ते वाईटच आहेत ते. परंतु आपल्याला काय करायचं आहे, ज्या काही निषिद्ध वस्तू आहेत त्या जर का एकदा सोडल्या, त्या बाजूला केल्या, तर मग त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही वस्तू असतील, व्यक्ती असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सरळ तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही, कारण की तुम्ही त्याचा चुकीचा उपयोग घेत असाल. म्हणून स्वामी सांगतात बाई पाप तर नव्हे, म्हणजे पाप तर नाही आहे, पण धर्मापासून यायचा निर्पोनी काढी, म्हणजे धर्मापासून तुम्हाला निर्पून काढतात. धर्म तुमच्यातनं निर्पून नाही काढल्या जात. धर्म तसाच्या तसाच राहतो, तुम्हाला बाजूला केल्या जातं. आता कसं काय आपण बाजूला होतो बरं, कारण की आपण इतर गोष्टीमध्ये प्रपंची जडे, प्रपंचामध्ये एवढं जडल्या जातो की आपण म्हणतो की आधी आमचे 9 प्रकरणं पाठ होते बरं का, आता ते थोडंसं चुकतं कुठे. आधी आमचं स्मरण व्हायचं, परंतु आता वेळच मिळत नाही. म्हणजे आपण जसं सिनियर होतोय तसं आपल्यातलं जे स्मरण जे आहे ना, ते कमी होतं आहे. आपला प्रवासच उलटा चालू आहे. आपण उपदेश घेण्याच्या आधी खूप भाविक होतो, उपदेश घेताना खूप आनंद होता, उपदेश घेतल्यानंतर एकदम इतकं नवल होतं आपल्याला, सगळं काही देव 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 नुसतं चालू होतं आपलं. आणि मग हळूहळू काय झालं, आपल्यामधला जो धर्म आहे तो आबळ होत गेला. आपण धर्मापासून निरपून जायला लागलो. आणि त्याच्यासाठी स्वामींनी खास अनुकार करून दाखवलेला आहे की ह्या जर का तळहातावर पाणी असेल, या तळहाताने जर का असं केलं की तो निरपून जातो पूर्णपणे. असं इथलं पाणी, जसं आजच्या काळामध्ये काच साफ करण्यासाठी म्हणून जे काय असतं, वायपर असतं, तर ते काय करतं, असं फिरवलं ना पूर्ण पाणी, म्हणजे ती लादी सुकूनच जाते, ती काच सुकूनच जाते. म्हणजे हे काय आहे, पूर्ण निरपून काढलं जातं. तसं आपल्याला काय केलं जातं, धर्मापासून असं निरपून काढलं जातं की आपल्यामध्ये धर्म शिल्लक राहत नाही. धर्म शिल्लक आहे, धर्म संपला नाही आहे, परंतु तो आपल्यामध्ये शिल्लक नाही राहिलेला आहे. आपल्याला काढून घेतलं जातं, धर्मापासून बाजूला काढलेलं आहे. हे कशामुळे होतं, कारण की आपण ईश्वर सेवेच्या अंतर्गत आपण जे काही वर्तन आपलं असलं पाहिजे ते आपण काय केलेलं आहे, त्याच्यातनं आपण कमी होत गेलो. आपण स्वतःच झालेलो आहे.
जड चेतन पदार्थांनी आपल्याला ते केलेलं नाही आहे तसं का आपणच जड चेतन पदार्थांमध्ये इतकं समाविष्ट होत गेलो. म्हणून स्वामींनी वचन कसं उच्चारलेलं आहे, जो प्रपंची जडे, प्रपंच जडे नाही, प्रपंची जडे म्हणजे तुम्ही जडता प्रपंचामध्ये. जो तो आपल्या ठिकाणी बरोबरच आहे, घर आपल्या ठिकाणी आहे. तुम्ही कुठेही जा, ते घर काय तुमच्या मागे येत नाही. तुमच्या स्वतःच्या नावावर जरी असेल ना तरी ते घर गाडी तुमच्या मागे मागे येतच नाहीत. ते तिथेच राहतात. जे आले त्यांच्यासाठी ते मोकळे आहेत. परंतु आपल्यालाच टेन्शन असतं की आपण प्रवचनात बसलो तरी आपल्याला आपल्या घराची काळजी, आपल्याला आपल्या गाडीची काळजी, आपल्याला आपल्या पैशाची काळजी. आपण जडलेलो आहे, ते आपल्याशी जडलेले नाही आहेत. ते जर का जडले असते तर ते सोडून तुम्हाला कुठे गेले नसते. आपण जडलेलो असल्यामुळे आपण प्रपंचाला सोडून कुठे जात नाहीये, प्रपंच आपण सोडत नाहीये. हे शेवटच्या काळापर्यंत हे चालतं. आणि म्हणून जेतुला विषय सेवा करी, म्हणजे जेवढी तुम्ही विषय सेवा करणार, विषय तुमची सेवा नाही करणार, तुम्ही विषयाची सेवा करताय. सेवा म्हणजे सेवनाच एक प्रकारे, म्हणजे उपयोग तुम्ही घेताय. तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये अडकल्या जाणार आहात. तुम्ही समजा एक पायी चालायचं अंतर आहे, ते पायी चालायच्या अंतराला तुम्ही एक दिवस जर का रिक्षा केली, त्याच्यानंतर तुम्ही कधी परत पायी येणार नाही. ती प्रत्येक वेळी रिक्षानेच येण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या ठिकाणी जर का 10 रुपयाची वस्तू तुम्ही एखाद्या ठिकाणी 20 रुपयाला घेतली, आता परत तुम्ही 10 रुपयाला ती वस्तू कधी घेणार नाही. कारण की तुम्ही आता पुढचा टप्पा गाठलेला आहे. एकदा जर का तुम्ही चाळीमध्ये राहता आणि तुम्ही ब्लॉकमध्ये गेलात तर आता तुम्ही परत कधी चाळीत येणार नाही, पुढे जाणार तुम्ही. म्हणजे हे काय आहे, आपण जडल्या जातोय, आपण स्वतःला जडवून घेतोय त्याच्यामध्ये. आणि जेवढं जडवाल तेवढे ती सवय तुम्हाला कायमस्वरूपी राहते. असं आमच्या बाबतीमध्ये मी सांगतो, जर का एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजच्या खाली बसलेलो आहोत आपण, प्रत्येक वर्षी आपण त्या कार्यक्रमाला जातो, स्टेजच्या खाली बसण्याची व्यवस्था आहे आपली, पण चुकून माकून त्यांनी आपल्याला स्टेजवर बसवलं तर पुढच्या वर्षी आपण खाली बसणार नाही. स्टेजवरच बसण्याचं, जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत जाणारच नाही, बसणारच नाही खाली आपण. म्हणजे हे काय आहे, आपण जडलो त्याच्याशी. हळूहळू हे असंच चालतं. एखाद्या वेळेस असं असतं, आता तुम्हाला दैवपैकीचं पण सांगतो, एखाद्या वेळेस असं असतं की कोणाकडे तरी देवपूजा आहे आणि नेहमी आपल्याला कळतं देवपूजा आहे का त्यांच्याकडे, लगेच आपण जातो. एकदा असं होतं की ते आमंत्रण देतात आपल्याला की देवपूजेला या आमच्याकडे. मग पुढच्या वेळेस परत देवपूजा असते तेव्हा तुम्ही जातच नाही, कारण तुम्हाला आमंत्रण आलेलं नसतं. नंतर मागच्या वेळेस आमंत्रण आलेलं, आता आलेलं नाही आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला आमंत्रणाची गरज लागते. एखादं प्रवचन असेल तर त्यांनी सांगितलं आम्हाला, ते कळवलंच नाही त्यांनी, पण आत्ता तर कळलं ना तुम्हाला, आत्ता तुम्ही पोहोचू शकता तिथे. एखाद्या अधिकारात आपण आमंत्रण, म्हणजे हे काय आहे, आपण जडल्या जातोय. जडायचं तर आहेच आपल्याला, परंतु अशा ठिकाणी जडायचं जिथे आपण घडणार पण आहोत, म्हणजे घडायचं पण आहे आपल्याला. आपण काय करतोय, चुकीच्या ठिकाणी जडल्या जातो, म्हणजे प्रपंचाच्या ठिकाणी जडल्या जातं की एका विशिष्ट वेळाने ती वस्तू नसणारच आहे, ती व्यक्ती नसणार आहे, अशा ठिकाणी आपण आपली गुंतवणूक करतो आहेत. अहिरदेशीची म्हातारी दृष्टांत याच्यावर बरोबर आहे हा. जी व्यक्ती एक बाई आहे, तिचा प्रपंच आहे, तिचा संसार आहे, मुलं बाळं, पती आहे, तिचा सगळे आहे घर. हळूहळू एक जण चाललेत, काळाच्या ओघामध्ये मृत्युमुखी चाललेले आहेत. एक वेळ अशी आली की आता कोणीच राहिलं नाही, ती एकटी राहिली. जे घर होतं ते पण गेलं, आता ती बाई एकटीच राहिली, सगळंच गेलं. आता ती एवढी दुःखी झाली की तिथं राहायचं सुद्धा नाही. म्हणून तिने काय केलं, आपलं गाव बदललं, राहण्याचं ठिकाण तिने बदललं आणि एका ठिकाणी येऊन आता काय करायचं, घर बांधून एकटीला तर राहायचं, एका झाडाखाली आपलं चालू आहे त्याचं उदरनिर्वाह. आता ती जिथे राहते आहे तिथेच बाजूला एक झोपडी आहे, त्यांचा पण एक परिवार आहे, त्यांची मुलं बाळ आहेत, पती पत्नी आहेत. आणि ते मुलं काय खेळता तिच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ती त्या मुलांना हाकलते. का? कारण की परत जडायचं नाही आपल्याला.
मागच्या वेळेस आपण जडलो होतो आणि ते सगळे आपल्याला सोडून गेले आणि आपल्याला कितीतरी दुःख झालं. आता परत जर का जडलो तर परत ते दुःख मिळेल, म्हणून ती काय आपलं त्यांच्यात जडायला तयार नाही. पण एक दिवशी काय झालं, त्या झोपडीमध्ये जे पती पत्नी राहत होती तर त्यांच्यापैकी जी पत्नी होती ती मेली. आता काय झालं की तो पती जो आहे तो पती आहे आणि त्याची ते 2 मुलं आहेत. मुलांचा सांभाळ करणारा कोण नाही. मग त्यांनी बघितलं, मी जर का कमवायला जाऊ तर मुलांना कोण सांभाळेल, मुलांना सांभाळायचं तर पैसे कोण कमवेल. मग त्यांनी बघितलं की इथे बाजूला ते आजी आहे, तिचं पण कोणी नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, आजी तुम्ही काय करा, आमच्या या मुलांना तुम्ही सांभाळा, मी दिवसभरात काहीतरी कमवून आणेल, तुम्ही फक्त 2 भाकरी इथे टाकून देत जा त्यांना. ती म्हटली, तर काय भाकऱ्याच तर फक्त बनवायच्यात, कुठे जडायचं आहे आपल्याला. तर ती बोलली ठीक आहे. आणि मग ती लहान मुलांकडे ती आता थोडं हे झाली की बाबा आता त्यांच्याकडे बघून तिने ते होकार दिला आणि रोज ती आता जेवण बनवायला लागली. असं चालत असताना एक दिवशी काय झालं की त्या मुलांचा जो पिता होता तो सुद्धा मेला. आता हे दोन्ही मुलं या म्हातारीच्या परत जबाबदारी म्हातारीकडे आली आणि मग परत त्या मुलांसाठी त्या म्हातारीने कमवायचं, जेवण बनवायचं, त्यांची पूर्ण देखभाल करायची. याच्यामध्ये ती म्हातारी एवढी जडल्या गेली त्या मुलांमध्ये आणि एक दिवशी ते दोन्ही मुलं सुद्धा मेली. म्हणजे जी काही मुलं होती, म्हणजे तिचं मूळ प्रपंच तो पण सगळा गेला तो. त्याच्यामुळे दुःख झालं म्हणून इथे आली. आता इथे परत नवीन प्रपंच जोडल्या गेला, नवीन सगळे ते जोडल्या गेला परिवार आणि परत ते सुद्धा गेले. आणि मग स्वामी सांगतात की याची या दुःखाची पारावार नाही. आता तिला किती दुःख झालं, तिच्या दुःखाला तुम्ही कुठल्याच प्रकारे कुठलं माप प्रमाण वगैरे काही लावू शकत नाही. कुठल्या शब्दाने तिचं सांत्वन करू शकत नाही, दुःखमुक्त तुम्ही तिला करू शकत नाही. हे कशामुळे झालं? प्रपंचामध्ये जडले पण इतकं आहे. जेथूल विषय सेवना केली, जेवढं त्याच्यामध्ये जडलं तेवढं तुम्हाला काय होणार आहे, ते दुःखाच कारण आहे. स्वामींनी सांगितलं प्रपंच म्हणजे कसं आहे, दुःखरूप सांगितलंय. दुःखरूपता, पाप, मूळता आणि अनित्यता या 3 गोष्टी संसारात आहेच. ब्रह्मविद्या ज्ञानानुसार ज्यांना या 3 गोष्टी कळाल्या त्यांनी खरोखरच प्रपंचाच्या संदर्भातलं ममत्व जे आहे ते आत्ताच काढून घ्या. ही बुडीत खात्यात जाणारी पतपेढी आहे बरं का. प्रपंच म्हणजे आत्ताच आपली गुंतवणूक माघारी घ्या आणि शाश्वत परमेश्वर ज्या ठिकाणी आहेत, परमेश्वराचं ज्ञान आहे, आचरण आहे, त्या ठिकाणी आपली गुंतवणूक करा. तुम्हाला याचा लाभाचे लाभ सांगितले स्वामी. म्हणजे लाभाचा लाभच मिळणार आहे तुम्हाला, लाभाचं नुकसान होणार नाही, नुकसानाचा लाभ नाही होणार. लाभ आणि लाभच आहे. आजही लाभ आहे, उद्याही लाभ आहे आणि लाभच लाभ आहे. नवम नवमतम म्हणजे ईश्वराच्या त्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्यानंतर नवीन म्हणजे असा आनंद असं वाटतो की तुम्हाला तो कधी जुना वाटत नाही, तोच नाही वाटत. एकदम प्रत्येक वेळी तुम्हाला असं छान वाटतो तो आनंद घेताना. हे आहे परमेश्वराच्या त्या ठिकाणी असलेलं त्या जे काही ईश्वरत्व आहे ते ईश्वरत्व अशा प्रकारचं आहे. अशाच पद्धतीचं जे जडले पण होतं शांताबाईसांचं होतं. शांताबाईचं अज्ञान आहेत आणि त्या काळामध्ये त्यांचं सुद्धा मुलगा गेलेला आहे, पती गेलेला आहे, त्याच्यानंतर घरदार गेलेलं आहे. प्रपंचामध्ये असं असतं की जे जायला पाहिजे ते जात नाही आणि जे नाही जायला पाहिजे ते जातं. आता एक आपण असं पकडूया की शांताबाईसांचं असं झालं की मुलगा गेला, पती गेला आणि मुली तशाच राहिल्या. कदाचित मुली मेल्या असतं तर चालले असतं, परंतु जो घर चालवणारा आहे आणि पुढे आपल्याला सांभाळणारा मुलगा आहे तो गेल्यामुळे काय झालं, तो एक भाग त्यांचा एकदम खचून गेलेला आहे. आणि आता जी जबाबदारी आहे मुलींची ती तर अशी आहे की त्या कुठल्याच अर्थाने ते सांभाळू शकत नाही. मी थोडा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. अर्थातच आपण मुलींचं मरण चिंततोय त्यांच्या असं नाही आहे, परंतु एक सांगतो मी तुम्हाला, प्रपंचात जे गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला ते कधीही जात नाही आणि जे आलं पाहिजे ते कधीही येत नाही. कितीतरी लोक काय करतात आहे, कागदांचा कचरा करून टाकतात आहे. कुठल्या कागदांचा? लॉटरींच्या. त्यांना वाटतं की आलं पाहिजे 1 करोड रुपये. प्रत्येक वेळी काढताना ते एक स्वप्न असतं त्यांचं
परंतु ते कधीही येत नाहीत. प्रत्येकाला वाटतं गेलं नाहीत पाहिजे, काय पैसे, आणि रोज चाललेत पैसे, रोज खर्च चालू आहे, तो एकदाच चालू आहे. कोणी कोणी म्हणतं मी कधी आजारी पडत नाही, पण आता ह्याच टायमाला आजारी पडलो, 10 लाख रुपये खर्च झाला. म्हणजे सगळं झालं ना हिशोबात इथे, एकदाच जातं सगळं. तुम्ही किती जमून ठेवा, तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मला कधीच त्रास नाही होत, परंतु एकदाच होतो, एकदाच काहीतरी नुकसान होत असतं. आणि ते नुकसान हे ठरलेलं आहे, हे सगळं जाणार आहे, हे काहीच राहणार नाही. शांताबाईसांच्या बाबतीमध्ये तसं घडलं. आणि मग जेव्हा स्वामींची आणि त्यांची भेट झाली तेव्हा स्वामीकडे त्यांनी काय व्यक्त केलं, आपण जसं देवाकडे गेल्यानंतर देवाला कधी आठवतो का आपण? देवाला कधीच नाही आठवत. तुम्ही एक कधीही लक्ष द्या. आता हे जे लोक बिचारे जातात सिन्नरला, फलटणला वगैरे, जे पण लोक जातात हे सगळे कोण आहेत? खेटी नवस जापेवाले बहुतांशी लोक आहेत. बहुतांश एक निर्मळ मनाने स्थानवंदन करायला आणि लीळा आठवण्यासाठी, खास की मला आज सिन्नरची लीळा आठवायची, पण सिन्नरला जाऊनच आठवायची आहे. ते ठिकाण आहे, त्या ठिकाणात बसायचं आहे, ते खांब मला बघायचं आहे, ती चौकट मला बघायची आहे, म्हणून असं कोणी स्पेशली जात नाही बरं का. काहीतरी असतंच. आता तिथे गेल्यानंतर आपण काय करतो, विडा ठेवताना देवा माझा पाय नीट होऊ दे बरं का लवकर, आणि डोकं लवकर ठिकाणाला येऊ द्या, हे करूया ते. कोणी असं विडा नाही ठेवत किंवा माझं अनुसरण लवकर घडू द्या आणि मला मोक्ष मिळू द्या. याच्यासाठी कोणी जर का नवस जाप्य खेटी करणारा असेल तर दाखवून द्यावर का मला, की ज्यांनी तो नारळ बांधलेला आहे कशासाठी? मोक्ष होण्यासाठी नारळ बांधलेला. अर्थातच नारळ बांधून मोक्ष होणार नाही आहे, परंतु कोणी असा भोळा बाबडा वेडा आहे का कोणी, की बाबा त्यांनी मोक्षासाठी विडा ठेवलेला आहे, अनुसरणासाठी विडा ठेवलेला आहे? ठेवणारे आहेत. मी बहुतांशीची गोष्ट करतो. खूप लोक आहेत अशी की ज्यांनी देवाला विनंती केलेली आहे अनुसरणासाठी, आचरणासाठी, सगळ्या गोष्टींसाठी असं केलेलं आहे, ईश्वरोक्त विधीसाठी. परंतु बहुतांश जे 99% लोक जे आहेत, 95% लोक आहेत, ते अशा पद्धतीचे आहेत की ते तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ज्या ओट्यावर आमचे स्वामी बसलेले आहेत तो ओटा आमच्या समोर आहे, तरी पण आमच्या समोर देव नाही आहे. आमच्यासमोर त्या वेळेला प्रपंचच आहे, आणि आम्ही प्रपंचच आठवतो की देवाला सांगतो की ह्या मुलाचं व्यवस्थित होते, मुलीचं व्यवस्थित होते, जावयाला नोकरी लागू दे, सगळं तेच चालू असतं. शांताबाईसांनी सुद्धा तेच केलं. स्वामींसमोर बसलेले आहेत, परंतु काय आठवत आहेत? माझा मुलगा असाच होता, असेच त्याचे डोळे होते, असेच हात होता, असंच बोलत होता, असंच दिसत होता. म्हणजे एक तो भाव आहे मनात. म्हणजे एक तरुण आपल्या मुलाच्या वयाचं कोणतरी बघितल्यानंतर ते आईला कोण आठवणार? आपला मुलगाच आठवणार. तेच चालू आहे की देवाच्या समोर बसून प्रपंच आठवणं चालू आहे. म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, बाई दुःख करू नका, दुःख केल्याने नरक, आणि नरकामुळे पाप लागेल, आणि पापामुळे काय होणार? नरक होतील. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी बसून तुम्ही अजून सुद्धा प्रपंचित जर का जडलेले असाल तर हे उत्तर जे स्वामींनी दिलंय ना, हे शांताबाईसांना नाही दिलंय. कारण की शांताबाईसांचं जे काय निश्चित आहे शेवट, हा निश्चित स्वामींना माहिती आहे की या म्हातारीचा शेवट काय होणार आहे, हे स्वामींना माहितीच आहे. परंतु स्वामींना आपला पण शेवट माहिती आहे. हे उत्तर कोणाला दिलंय स्वामींनी? ही सूचना कोणाला दिली आहे? तुम्हाला आणि मला सूचना दिलेली आहे ही, की दुःख करू नका. कोणासाठी? प्रपंचासाठी दुःख करू नका. बंद करा हे दुःख. आता आहे याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे? नरकच होणार, पापच लागणार आहे. तुम्ही एखाद्या पैशासाठी, एखाद्या द्रव्यासाठी, एखाद्या संपत्तीसाठी म्हणून जेव्हा तुम्ही दुःख करता, तुम्ही ते अशाश्वत गोष्टींसाठी दुःख करता, ईश्वरोक्त नसलेल्या गोष्टींसाठी जेव्हा तुम्ही दुःख करता, त्यावेळेस तो काय आहे? पापाचंच ते लक्षण आहे. आणि इथे जसं वचन आहे, बाई पाप तर 90, म्हणजे तसं सरळ सरळ जरी पाप नसेल तरी पाप का म्हटलं देवाने? आपल्या मुलासाठी रडणं हे काय पाप आहे का? नाही. परंतु ते काय होणार आहे की एखादी गोष्ट जर का तुम्हाला मिळाली नाही तर ती मिळवण्यासाठी तुम्ही काय करता? चुकीचं पाऊल उचलता. एखाद्याकडे तुम्ही पैसे मागा, तुमचेच दिलेले पैसे तो देत नाही, देत नाही, देत नाही. मग तुम्ही एकदा काय करता? जातात 2 लोक घेऊन आणि त्याला चांगलं चोप देता. म्हणजे हे काय जातं? ज्या गोष्टींसाठी तुम्ही दुःख करताय त्या गोष्टी मिळवण्या, जर का त्या सरळ मिळाल्या नाही तर ते मिळवण्यासाठी तुम्ही पाप करता.
आणि एकदा पाप केलं की त्याचं नरक निश्चित ठरलेलं आहे. तुम्हाला नुसते पैसे नाही भेटले, व्याजासकट नरक पण मिळालं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं की आपल्याला मिळाले बरं का वस्तू, पण ती व्याजासकट असते आणि ते व्याज जे आहे ते तुम्हाला दिसत नाही, ते नंतर दिसणार आहे, कधीतरी भेटणार आहे ते. मग तुम्ही म्हणाल हे कधी जोडलं मी, आम्ही तर देवदेवच करत होतो, स्मरणच चालू होतं, सगळं चालू होतं. परंतु हे तेव्हा आलेलं आहे जेव्हा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने वाईट गोष्टींसाठी जेव्हा दुःख केलं त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर काय करतं, त्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ते पाप करायला भाग पडतं. आणि ते पाप केल्यानंतर नरक पण ते निष्पत्ती ठरलेली आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण पाप करतोय म्हणून. नाही लक्षात येत. भांडणाऱ्या दोन व्यक्तींना कळतच नाही की आपण पाप करतोय. भांडते दोघी अन्यायी सांगणारे, वचन पटवून सांगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही की आपण भांडतोय, आपण पाप करतोय, आपण अयोग्य करतोय, आपण चुकीचं करतोय, नाही कळत आहे. एखादी विद्वान व्यक्ती जरी असली तरी एखाद्याला जर का म्हणजे एखाद्याच्या धर्मकार्याला ते नावं ठेवताना अजिबात त्यांच्या मनामध्ये विचार येत नाही. म्हणजे ही इतकी कठीण गोष्ट आहे, याच्यातनं कुणी वाचलेला नाही आहे. परंतु ज्याला वाचायचं तो वाचलेला आहे, जो दक्ष आहे. स्वामीने सांगितलं आचार्य योग्यता आणि विचारे दृढता आहे. म्हणजे तुम्ही जर का असा आचार विचार दोन्ही गोष्टी जर का तुमच्याकडे असणार आहेत तर काय होईल, तुम्ही यापासून सहजपणे वाचू शकता. जेवढं कठीण आहे ना वाचणं, तेवढं सोपं सुद्धा आहे वाचणं. म्हणजे तेवढं तुम्हाला दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला प्रापंचिक गोष्टींमध्ये जास्त जडलं तर काय होणार आहे की जेथून जेथून विषय सेवा करी तेथून तेथून धर्मी निमळ जाय, मागच्या वचनाचा अर्थ घडणारच आहे. परंतु ही गोष्ट तुम्हाला काय होणार आहे की पाप करवण्याला ती भाग पाडणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की बाई पाप तर नव्हे, म्हणजे सध्या तरी पाप नाही आहे हे. सध्या तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्थिर आहात तोपर्यंत ती पाप नाही आहे. परंतु तुम्ही जेव्हा चुकीचा उपयोग त्या वस्तूचा घेणार आहात त्यावेळेस काय होणार, बाई पाप तर नव्हे पण धर्मापासून यायचा निर्पोनी काढी. जे तुमचे धार्मिक विचार जे असतात ना, धार्मिक विचार कमी 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 होत जातात. तुम्ही जोपर्यंत सभ्य आहात तोपर्यंत तुम्ही काय म्हणता, नाही आपल्या धर्मात चालत नाही, आपल्या धर्मात चालत नाही असं. म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित आहात. पण जेव्हा काय होतं की तुम्ही अशा अशाश्वत गोष्टींसाठी तुम्ही एकदम झपाटलेले असता तर तुम्ही म्हणता की आपल्या देवाला चालत नाही, पण एक दिवशी दाखवेनच मी त्याला. मग आपल्या देवाला चालत नाही हा वाक्य निघून जातं बरं का, मग ते राहत नाही. मग मी पण बघणार नाही मी उपदेशिका कोण आहे, मग हे वाक्य होऊन जातं. म्हणजे धर्मापासून यायचा निर्पोनी काढी. म्हणजे जिथे कुठे एक वेळ अशी असते की तुमच्याकडे धर्म असल्यामुळे तुम्ही एवढे सावध राहता, मुंगी सुद्धा मारताना विचार करता, पण मारताच. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा धार्मिक असता त्या टायमाला इतका विचार केला जातो ना, खूप बारीक सारीक विचार केला जातो. आज न पळता आहे का, आज हे आहे का, ते आहे का, हे बाजूला आपण दुकानातनं जे वस्तू घेतोय तिथे काही देऊळ आहे का, काही नपळता आहे का, म्हणजे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. परंतु एकदा जर का धर्म हा कमी कमी होत गेला, दृढता जी आहे ना ती दृढता वाढली पाहिजे, तर दृढता आपली कमी 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 होत राहते. म्हणजे तुम्ही सगळेजण आठवा, तुम्ही जेव्हा नवीन उपदेशी होतात तेव्हा तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी काटेकोर सगळ्या असायच्या व्यवस्थित. आता तसं काय नाही, एक वाक्य आता सध्या चालू आहे, आपल्या देवाला सगळं चालतं. म्हणजे हे या दृष्टिकोनातनं आपण काय झालं, आपल्याला धर्म कमी झालेला आहे. आत्ता एखादा दोष करताना आपण आपल्याकडे चांगली पळवाट मिळालेली आहे, आपल्या प्रायश्चित आहे, प्रसव मोडून घेऊया देवाकडे. म्हणजे लात मारायची आणि मग 2 दंडवत घालायचे, प्रसव मोडायचा. दोष करायचा आवर्जून आणि मग प्रसव मोडायचा नाही चालत. एखाद्याला तुमची चुकून लात लागली तर तुम्ही प्रसव मोडू शकता त्याला, पण तुम्ही काय केलं, मुद्दामून लात मारली आणि आता तुम्ही जर का प्रसव मोडत असाल, होईल का ते, प्रायश्चित तरी होईल का? मुद्दामून मारून नाही होणार. ज्याच्याकडे धर्म आहे ना ती व्यक्ती काय करते की मुद्दामून तर सोडा, चुकून जरी लात लागली ना तर तो त्याचे दंडवत घालतो, पण दिवसभर त्याच्या डोक्यात हे चालतं
किंवा मी ह्यांना तर लाथ मारण्याचा कधी उल्लेख केला नव्हता, काहीच नाही, मग माझ्याकडनं चुकून का होईना ह्यांना लाथ कशी काय लागली. म्हणजे हा प्रसव कुठे कुठे जाऊ शकतो, पुढे पुढे हा प्रसव जाणार आहे. जसं तो काल यवन होता, कृष्ण महाराजांच्या मागे लागला. तो कृष्ण महाराज जाऊन त्या गुहेमध्ये लपले आणि त्यांनी येऊन काय बघितलं, इथे कोणतरी झोपलेलं आहे. कोण झोपलेला होता? मुचकुंद राजा तिकडे झोपलेला होता. त्यांनी काय केलं, तिथे त्याला लाथ मारली. आता तिथे जर का खरोखर कृष्ण महाराज असते तर म्हणजे ही लाथ आपली कुठे जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचणार आहे. त्यांनी कुठल्या भावनेने मारली आहे, इथे कृष्ण महाराज आहेत त्यांना लाथ मारायची म्हणून मारलेली आहे. म्हणजे ही तिथे पोहोचलेली आहे लाथ. आपली लाथ जी आहे ती तिथे पोचू शकते. तुम्ही असं समजू नका हे पाय फक्त आटणालाच किंवा स्थानवंदनालाच कामी येणार आहेत, परंतु या पायाने एखादी थोडी जरी चूक झाली तर त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आज जरी बाई पाप तर नव्हे, म्हणजे बरोबर एक वचनाचा अर्थ त्याच्यात बसवू आपण की पाप तर नव्हे म्हणजे आत्ता जर ती जी चुकून लाथ लागलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही आहे लाथ मारायचं. तुमच्या मनात जर आहे की आता याला लाथ मारायची तर ते पाप आहे, परंतु चुकून जी लाथ लागलेली आहे तर तो जो भाव आहे लाथ लागण्याचा तो चुकीचा नाही आहे, ते पाप नाही आहे. परंतु जर का तुम्ही आत्ता त्याचा प्रसव नाही मोडला, धर्मापासून ऐसा निरपो निकाडी, म्हणजे तुम्हाला एक वेळ अशी येईल की तुम्ही स्वतः जाऊन लाथ माराल, मग तुम्ही हे नाही बघणार. आज जर का आहात तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी काटेकोर पाळाल जेव्हा तुमच्याकडे धर्म आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही नाही जाऊ दे, नको आज स्मरण नको, आज देवपूजा नको, आज पूजा अवसर नको, आज हे अमकं विधी नको, तमका विधी नको, हे जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यात यायला लागतं तुम्ही समजायचं की तुमच्याकडे अधर्म तुमच्याकडे चालू आहे, वाढतोय तुमच्याकडे आणि तुमच्यातला धर्म कमी 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 होतोय. निरपोनिकाडी म्हणजे पूर्णपणे एक वेळ अशी येते की पूर्णपणे धर्म आपल्यातला निघून जातो. स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे कीर्ती कठियाचा. तो काय करतो, त्या पूर्ण मंदिराची देखभाल करतो. सगळे लोक नावाजतात, मग तो काय करतो, मंदिराचं अंगण वगैरे झाडून काढतो. सगळे लोक अजून नावं वा खूप छान, परिसराची पण सुधारणा होते. मग जेवढे जेवढे लोक त्याची नावं जायचे तेवढं तेवढं तो काय करता, अजून चांगलं झाडायचा, अजून स्वच्छता ठेवायचा. आता तो इतक्या दिवस जी भक्ती करत होता तो देवतेची म्हणून करत होता. आता तो जे करतो आहे ते फक्त लोकांची प्रसिद्धी, लोकांकडनं प्रसिद्धी मिळते, मान मान्यता मिळते, कीर्ती होते म्हणून तो करतो आहे. आता मग काय होणार, आता समजा आपण एक पहिली वेळ आपली जेव्हा होती तेव्हा आपण आपोआप गाठी हातात आली की डोळे बंद व्हायचे आपले, झोपेसाठी नाही बरं का, स्मरणासाठी तल्लीनता असायची की डोळे बंद करूनच देवाला आठवायचं. म्हणजे हा एक विधी होता. आता काय झालं की नंतर नंतर आपल्याला कळायला लागलं की लोक आपल्याबद्दल बोलतात की बघा डोळे बंद, एकदम एकदा गाठी घेतली की परत एक तास डोळे उघडत नाहीत. ते आपली काय व्हायला लागली, कीर्ती व्हायला लागली. नंतरच्या काळात आपल्या असं झालं की आपलं स्मरण कमी झालं. गाठी घेऊन बसलो की आपलं कान तिकडे असतं की कोण माझ्याबद्दल काय बोलत असेल, कोण कोण माझ्याकडे बघतंय, हळूच डोळे उघडून बघायचे. हळूहळू आपल्यामध्ये कीर्ती येते आणि त्याच्यानंतर काय होतं, आपले डोळे बंद होतात. पण ते कशासाठी, ईश्वर आठवण्यासाठी नाही होत, तर त्या कीर्ती साठवण्यासाठी म्हणून ते डोळे बंद होतात. ते आपण ते नाटकी सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि लोकांना वाटतं किती विधी करतात, बापरे. म्हणजे आधीचा जो भाग होता तो राहिला नाही, धर्म राहिला नाही, आता अधर्म आपल्यामध्ये आलेला आहे, म्हणजे तो एक भाग आलेला आहे. तर मग आता फळ स्मरणाचे होतील का, नाही होणार. परंतु जे कीर्तीचे होतील, म्हणजे तुमच्यामुळे बाकीचे लोक डोळे लावून बसत आहेत स्मरणाला, तुम्ही त्यांना निमित्त होत आहे, त्याचं काहीतरी गोमट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. परंतु जे मूळ स्मरणाचं मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. तसं याला देवतेच्या त्या सेवेचं फळ नाही मिळालं, पण कीर्तीचे फळ त्याला झालेलं आहे. तो हाते हात वाढवी, म्हणजे असं होता होता काय झालेलं आहे की हळूहळू हळूहळू त्याचा धर्म कमी होत गेला. लग्न केलं, मुलं झाली त्याला, त्याच्यानंतर तो यायचा आणि फक्त एवढी देवतेची सेवा करणारा हा जो व्यक्ती आहे, फक्त देवतेला हात जोडायचा आणि म्हणायचं जय देवा, बस एवढंच. दिवा बत्ती वगैरे काही नाही, कुठली सेवा नाही, काय नाही, फक्त हात जोडले की झाली भक्ती. इथपर्यंत तो आलेला आहे. म्हणजे काय झालं, बाई पाप तर नव्हे, म्हणजे त्या मंदिरच्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे काही पाप नाही आहे.
लोक तुम्हाला प्रसिद्धी देतात हे सुद्धा पाप नाही आहे. परी धर्मापासून ऐसा निरपोनी काढी म्हणजे तुम्ही काय केलं, त्या कीर्तीचा एवढा उपयोग घ्यायला लागले की त्याच्यामुळे पाप घडायला लागलेलं आहे. आणि मग धर्मापासून म्हणजे त्या देवतेची जी सेवा आहे आणि तो सेवाभाव जो आहे, त्या सेवाभाव जो आहे तो कमी 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 आता होत गेला. निरपोनी काढी म्हणजे नंतर धर्म शिल्लकच राहिला नाही. जय देवा येतुलेची उरले एवढं शिल्लक राहिला. हे काय होतं, अशा प्रकारे धर्म जो आहे तो कमी कमी होत जातो आणि धर्मापासून ते निरपोन काढल्या जातात. अपोलोच्या बाबतीमध्ये होतं, जसं स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, स्वामींसोबत उठायचे बसायचे सगळं काय. महादाईसांना खूप छान वाटलं की चला हा पण धर्माला लागला, माझा भाऊ धर्माला लागला असं नाही, हा पण एक जीव धर्माला लागला. परंतु स्वामींनी त्यांचं भविष्य सांगितलं आणि वास्तविक जेव्हा महादाईचं शेवटच्या काळामध्ये गेले त्यांच्या घरी, तेव्हा स्वामींसोबत उठबस करणारी ही व्यक्ती अन्य देवतांचं पूजापाठ मांडून बसून तिकडे त्यांची पूजा चालू होती. म्हणजे कुठपर्यंत आलं, निरपोन काढून टाकलं पूर्णपणे. तर हे असं होऊ शकतं. छर्दोबास होते, छर्दोबास कुठेतरी स्वामींच्या सन्निधानामध्ये कधीतरी असतील, स्वामींच्या मुखेच त्यांना ज्ञान झालेलं आहे आणि आचरणसुद्धा एवढं चांगलं आहे, त्यांचं प्रयत्नशीलता चांगली आहे. अशी एक चांगली व्यक्ती कशामुळे वाया गेले, ते चुकीच्या ठिकाणी जडल्या गेले. जी गोष्ट पाप नाही आहे, आपण विषय ते घेतो की त्यांनी काय केलेलं आहे की भिक्षा मिळाली नाही, मग रस्त्याने चालताना कुत्र्याने वमन केलेलं तिथे दिसलं आणि ते बघितलं. ते म्हणाले हे ईश्वराचं साह्यच आहे जणू काही, हे ईश्वराने मिळवून दिलं. आणि ते त्यांनी अन्न खाल्लं, अर्थातच ते धुवून स्वच्छ करून खाल्लं असेल. परंतु बाई पाप तर नव्हे, म्हणजे पाप तर नाही केलं त्यांनी, परंतु जे अविहित केलं त्याच्यामुळे मी असं सुद्धा करू शकतो, माझ्यासारखा एवढा घृणात्याग करणारा व्यक्ती कुणीच नाही. म्हणजे येतुली स्वामींनी सांगितली, येतुला त्यांनी एवढं जिंकलेलं आहे. परंतु काय झालं, त्याचा जो चूक झाली त्याची, तुम्ही जे काही जिंकलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही गर्व केला, अहंकार केला आणि त्याच्यामुळे काय झालं, ते वाढत गेलं. जे पाप नव्हतं ते तुम्हाला पापाला कारणीभूत ठरलं आणि धर्मापासून ऐसा निरपोनी काढी, एवढा धर्म त्यांच्यातनं निघून गेला सगळा की स्वामी म्हणतात की नाव विचारा त्यांना काय आहे. तर ते म्हणतात तुम्ही कोणाचे आहात, ते म्हणाले नागदेव राऊळांचे. चांगदेव राऊळ हे नावसुद्धा त्यांच्या मुखात राहिलं नाही. स्वामी म्हणतात बघा, येथीचे नावही नाही, नावसुद्धा नाही. तुम्हाला असं खोटं वाटतं ह्या गोष्टी की तुम्ही म्हणाल की नाही नाही आम्ही नाव विसरणारच नाही, लक्षात राहणार आमच्या. परंतु तुम्ही असं काही धरू नका. 1 वर्ष झाला की आपल्याला हेच कळत नाही की हे आपण कुठे वाचलेलं, ते दास्य मोचक कुठे वाचलेलं आहे, लक्षात येत नाही. त्याच्यानंतर कोणी विचारलं तो देवश्री चक्रधर कुठे आहे लिहिलेलं, नाही आठवत आपल्याला. आत्ता आठवणार आहे तुम्हाला, परंतु मी तो काळ म्हणतोय. एखादी वस्तू जेव्हा आपण ठेवतो ना, तेव्हा आपण आठवणीनेच ठेवतो की इथे ठेवतोय बरं का, हे लक्षात राहिलं पाहिजे, माझ्या लक्षात राहील. पण जेव्हा 2 महिन्यांनी तुम्ही वस्तू शोधता, तुम्ही म्हटलं हे आठवणीनेच ठेवली आहे मी ती, पण आता लक्षात येत नाही की कुठे ठेवलेली आहे. म्हणजे काय होतं, अशा प्रकारे धर्मसुद्धा तुमचा निरपोन काढी. आता हे असं झालं. आता तुम्हाला जर का वचनं पाठ करायला सांगितले आणि तुम्ही ती वचनं पाठ केलेली आहेत, आता इतके दिवस तुम्ही वचनं पाठ करण्यात आपला वेळ देता आहात, ठीक आहे. आता नंतरच्या काळात तुम्ही वचनं पाठ करण्याला तुमचा वेळ देत नाही आहेत. जे पाठ केलेली वचनं आहात ते सुद्धा तुम्ही त्याचं हे करत नाही आहे, वाचन करत नाही आहे, पाठांतर तुमचं सुटलेलं आहे. हळूहळू काय तर 1 महिना तुम्ही सूत्रपाठ हातातच घेतलं नाही, म्हणजे तुम्ही पाप केलं का? पाप नाही केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला पाप नाही लागलेलं आहे. अर्थातच ईश्वर न आठवल्याचा तो दोष आहेच, परंतु सरळ सरळ ज्याच्याने काहीतरी नरक होतील असं काही पाप नाही आहे तुम्हाला. परंतु दोष जो काही आहे ईश्वर न आठवण्याचा तो लागलेला आहे. हळूहळू काय होणार की धर्मापासून ऐसा निरपोनी काढी, म्हणजे नंतर जेव्हा तुम्ही वचनं वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला वचनाला वचनं म्हणता येणार नाहीत. आता कसं आहे की एक वचन म्हटलं की त्याच्या पुढचं वचन आठवतं, पूर्ण वचन आठवतं. उद्या असं होणार की वचनाची थोडीच ओळ आठवेल आणि मग तुम्ही न बघता जे म्हणता ते आठवल्या जाणार नाही. ह्याच्या पुढचं वचन कुठलं ते आठवणार नाही.
तुम्ही म्हणाल एवढं 2 महिने एवढं एक दिवस रात्र एक करून जे पाठ केलं, 1 महिना नाही बघितला तर काय झालं? पुसल्या गेलं ते सगळं काही. हे आहे निर्पोनी काळी. म्हणून तुम्ही असं कधी नाही करू शकत की आमचा अभ्यास झालेला आहे, आता आम्हाला पुस्तक हातात घ्यायची गरज नाही. तुम्ही नाही म्हणू शकत की आम्ही आमच्या पूर्व काळामध्ये एवढं स्मरण केलेलं आहे की बस त्याच्याने पुनःसंबंध होणार आहे. तर तसं नाही आहे. स्वामींनी याचं वचन सांगितलं आहे की तुम्हा काळे करून वस्त्रतुल्य होईल का. म्हणजे जर का तुम्ही ईश्वराला आठवणं बंद केलं, कमी केलं, किंवा तुम्ही प्रसंगोचित देवाला आठवलं, म्हणजे आत्ता सध्या परिस्थिती तीच आहे. तुम्ही तुमचं निरीक्षण स्वतः करा. तुम्ही खूप वेळ स्वयंपाक बनवणार, बनवता बनवता तुम्हाला लगेच आठवेल अरे एवढा वेळ आपण हे करतोय परंतु देवाचं नाव काही तोंडात नाही, मुखामध्ये नाही आपल्या. आठवेल तुम्हाला. तुम्ही चालताय, चालता चालता तुम्ही हेच बघता की हे आहे का भाजीला, ते आहे का, ही भाजी आहे का, ती भाजी आहे का. त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल की आपण भाजींची नावं घेतोय परंतु देवाचं नाव आपल्या मुखामध्ये नाही आहे. प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला असं तपासा की मी देवाचं नाव घेतोय का. सलाईन लावल्यानंतर येऊन जाऊन तपासतात ना ते, संपली का संपली का. तसं आपण हे की आपली ती सलाईन आहे नामस्मरणाची, ती कधी संपलीच नाही पाहिजे. ती एकदा लावून दिल्यानंतर मग आपण स्वतःला नेहमी तपासत राहिलं पाहिजे की मी किती देव आठवतो आहे, आज किती आठवला. सुरुवातीला तर हिशोबच ठेवा. मी तर सांगतो की म्हणजे हिशोब नकोच पाहिजे, क्वांटिटी नको पाहिजे, क्वालिटी पाहिजे. परंतु सुरुवातीला तुम्हाला क्वांटिटीच बघावं लागेल. किती वेळा आम्ही करतोय, किती वेळा करतोय, ती एक सवय लागून लागून आणि मग तो देव कधी विसरता कामा नये आपण. तर अशा पद्धतीने काय होणार आहे की देव जेवढा तुम्ही आठवाल तेवढा तो आठवणीत राहील, आणि जेवढं तुम्ही ते विसरण्याचा जर का तुम्ही प्रयत्न केला तर पूर्ण आयुष्यभर आठवलेला देव एका क्षणामध्ये आपण विसरून जाऊ शकतो. आमच्या औसा होत्या, औसा स्वामींच्या इथे सन्निधानी असताना बाईसांनी त्यांना सांगितलं विस्तव आहे का बघून या. त्या गेल्या, विस्तव नव्हता, येऊन बसल्या, सांगितलं नाही. नंतर पूजा अवसर काळी जेव्हा विस्तव बघायला गेल्या, बाईसा तर विस्तव नाही आहे. बाईसा त्यांना म्हणाला की हे काय, तू सांगितलंच नाही मला विस्तव नाही म्हणून. ते म्हणाले न सांगता आणि न सांगून, आणि सांगून आणि न सांगून काय फरक पडणार का, तुम्ही जाणार का विस्तव आणायला. विस्तव आणायला तर आम्हालाच पाठवणार ना तुम्ही. असं म्हणून तो जो काय वादावादी झाली आणि नंतर औसाच्या निघून गेल्या. तर 6 महिने स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत, सन्निधानात नाहीत. आणि त्यांचं सुद्धा असंच झालं की देवाला विसरून गेले. जेव्हा केव्हा 3 त्या महिला स्वामींच्या सन्निधानातल्या तिथे आलेल्या मुक्कामी, आणि त्यांनी भोजन करून जेव्हा त्यांनी देवाचं नाव घेतलं श्री चक्रधरा, तेव्हा अंसाच्या कानावर ते नाव पडलं. आणि माझा चक्र स्वामी म्हणून म्हणजे जे मळीनत्व आलेलं आहे स्वामींनी, आपण वचन हे घेत होतो की तुम्हा काळे करून हे वस्त्रतुल्य होईल का. एखादा कपडा असतो, तो कपडा आपण उपयोगात आणतो, काही दिवसांनी काय होतात ते कपडे जे असतात ते जुने होत 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 ते नंतर आता ते आपल्याला आठवतही नाही. तुम्हाला माहिती आहे 5 वर्षा पहिले तुमच्याकडे कुठला एखादा बेडशीट असेल किंवा एखादं काय असेल कपडा असा खास, तर तुमच्याकडे होता तो, हे तुम्हाला आता आठवत नाही. काळे करूनही आपल्याला ईश्वराच्या बाबतीत, ईश्वराच्या ज्ञानाच्या बाबतीत हेच होणार आहे. यालाच म्हणतात धर्मापासून यायचा निर्पोनी काडी. म्हणजे तुम्ही नवीन नवीन गोष्टीमध्ये जडलात की जुन्या गोष्टींमधनं आपोआपच उजडणे होतं. आपल्याला काय करायचं, उलट करायचं, आपल्याला ईश्वरी जडायचं आहे, जेणेकरून आपण इतर ज्या काय अशाश्वत गोष्टी आहेत जीवदेवता प्रपंच संबंधित, त्यातनं नक्कीच आपण काय होणार आहोत, उजडणार आहोत. आणि आपल्याला प्रपंचाचं काही एक आठवणार नाही. तुम्हाला फक्त ईश्वरपैकीच असं आठवेल. आमच्या स्वामींच्या सन्निधानी खेईगोई होत्या, त्यांच्या लक्षातच नाही की आपलं पैसे देणारे येणार आहेत, ते दूध वगैरे तूप सगळं आहे, लक्षात नाही. स्वामींकडे बसलेले आहेत, त्यांचा भाचा त्यांना सांगायला आलं तुमचं ते दूध व तूप सगळं वाया चाललंय, पैसे द्यायला आलेले लोक आलेले आहेत. मग त्यांना आठवलं, ते म्हणाले की देवा काही लागतं तुम्हाला, नाही लागत जाऊ द्या. परत त्यांना ते कधी आठवलं नाही. ईश्वरी जडलेल्या माणसं बघा कसे आहेत. सन्निधानातले तुम्ही लोक जर का बघितलात की भटोबास होते, जे प्रपंची जडलेले होते, प्रपंचामध्ये असं असं काही घडल्यामुळे मग
त्यांचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळालं, हिंसक रूप. आणि त्यानंतर परत ईश्वरी जडले पण आलं. आणि ईश्वरी जडल्यानंतर परत कधी घरी जाण्याचा विचार कुठे येतच नाही त्यांचा. कुठे आलेलं नाही की भटोबासांना असं काही घरी जाण्याचा विचार आला, काय आलं. स्वामींनी त्यांना पाठवलं. त्यांच्या पत्नी आल्या तिथे रडत. तेव्हा ते आपल्याला कळलं की अरे भटोबासांचं हे पत्नी मुलगा वगैरे पण आहे, आपल्याला आधी माहितीच नव्हतं. त्या लीळेतनं आपल्याला ते कळतं. माहीम भट्ट होते, माहीम भट्ट जे आहेत ते गेले ईश्वरी जडले, वृद्धपूरला निघून गेले, तिथेच जडले. आमचे निळभट्ट भांडारेगार थोडेसे जडलेले होते, परंतु कशासाठी? ईश्वराच्याचसाठी, की ईश्वराला काहीतरी द्रव्य उपयोगी आलं असतं. ईश्वरी जडले, जीवदेवता प्रपंच ठिकाणाहून ते उजडले पूर्णपणे. म्हणजे हे काही उदाहरणं आपल्याला लीळेतले बघायला मिळतात. आमच्या आऊसा ज्या आहेत त्या सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या त्या गाठोड्यात ज्या ज्या काही वस्तू होत्या त्याच्यात ते जडलेल्या होत्या. त्यांचा प्रपंच तोच. परंतु स्वामींनी काय केलं, त्यांना त्याच्यावरून उजडवलं. एक एक गोष्ट स्वामींना, हे पाण्यात वाहून द्या, हे टाकून द्या नदीमध्ये, जाऊ द्या, हे पण जाऊ द्या, तेही जाऊ द्या, द्रव्य असेल तर एथीच्या उपयोगी न्या. ते म्हणतात देवा हे तर ठेवा, हे तर ठेवा. स्वामी म्हणतात काही नाही, आता सासूकार परमेश्वर तुम्हाला भेटलेले आहेत, आता या गोष्टींमध्ये परत अडकून राहायचं नाही, जडायचं नाही. प्रपंचात, जीवात आणि देवतेमध्ये जडायचं नाही. देवतेमध्ये म्हणजे कर्मामध्ये जडायचं नाही. जीवामध्ये म्हणजे परत त्या नवीन कर्म जोडण्यामध्ये जोडायचं नाही तुम्ही. आणि प्रपंच तर आहेच तुम्हाला सगळ्यांमध्ये अडकवणारा, माध्यम तोच आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा जडायचं नाही. दंडवत हो.